brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ह्या ठिकाणी भाजपने खूप प्रयत्न केले, परंतु हा गड त्यांना जिंकता आला नाही. मनसेने एक काळी जिंकला होता, परंतु पुन्हा एकदा शिवसेनेने खूप मेहनत केली. आज त्यांची सोबत आहे, त्यामुळे आम्हाला कसलीच चिंता वाटत नाही. भले मार्जिन कमी असला तरी हरकत नाही, परंतु आम्ही तो मार्जिन वाढवणार 5 वर्षात. पण महेश सावंत जर सोबत नसले तर मी हा गड जिंकला असता असं पण त्यांचं म्हणणं होतं. कोणाचं? समाधान सरवटकरांचं. महेश सावंत काय? महेश सावंत जर सोबत नसते निष्कांत शिंदेच्या तर गड ढासळला असता असं त्यांचं म्हणणं होतं. अरे पण मी तर असणारच ना. मी तर साहेबांना म्हटलं कोणी उमेदवार द्या, मी सीट निवडून आणणार. भले तो निशिकांत शिंदे असू द्या तर कोणी असला तरी मी त्याच्यासाठी झटलो ज्या असतो. प्रकारे कल्याण डोंबिवलीमध्ये आपण बघितलं की मनसेनी शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. खरं तर 2 भाऊ 5 ते 6 महापालिका एकत्र लढले असं असताना सुद्धा मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा दिला. बघा, या बाबतीत मी काय एवढा मोठा नेता नाही प्रतिक्रिया देण्या एवढा. मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये काय होते ते आम्ही तुमच्या माध्यमातून टीव्हीवरती बघत होतो आणि त्या पद्धती आमचे वरिष्ठ नेते त्याच्यावरती निर्णय घेतील. त्यावरती मी काय बोलणं उचित नाही. हार जीत होतच असते, मात्र समाधान सरवटकरांचा विशेषतः महेश सावंत यांच्यावरती एवढं प्रेम का दिसतंय? माझ्यावरती प्रेम म्हणजे त्यांना माहिती आहे महेश सावंत हा तळागाळाचा आहे, तो कसा पण विजय खेचून आणणार होता. त्यांना तोच प्रयत्न होता की महेश सावंतनी बाजूला व्हावं. पण मला ही सीट प्रतिष्ठेची होती, कारण जर समाधान सरवटकर आला असता निवडून तर आम्हाला खूप त्रास झाला असता. नाहक त्रास म्हणजे असंच की बीएमसी मध्ये थोडा खाडीकोड करणं, पोलीस स्टेशनमध्ये खाडीकोड करणं, यात त्रास झाला असता. बाकी आम्हाला कुठला त्रास झाला नसता. ही युती फक्त निवडणुकीपुरती होती असं आहे का काही? कारण की निवडणुकीनंतर अशा पद्धतीने म्हणजे शिंदेच्या शिवसेनेसोबत युती करणं हे कितपत पक्षाला पटेल किंवा पक्षाच्या वरिष्ठांना पटेल या बघा, जो पक्षाच्या निर्णयामध्ये आम्ही कधी जात नाही, हे आमचे वरिष्ठ नेते आहेत, ते त्या संदर्भात तुम्हाला माहिती देतील. परंतु आम्ही साधे कार्यकर्ता, आम्हाला त्यांनी सांगितलं की माहीम गड आपल्याला शाबूत ठेवायचा आहे, धारावी गड शाबूत ठेवायचा, तेवढं आम्ही काम केलं. पक्षाने दिलेल्या आदेशाचं काम केलं. बाकी पुढे निर्णय त्यांच्या हातात. नगरसेवकांच्या बैठकीमध्ये सचिन पटवळ असतील किंवा किशोरी पेडणेकर असतील किंवा इतरांची नावं 2-3 वेळा निवडून आले, त्यांची नावं गटनेतेसाठी प्रमुख दावेदार होते. मात्र किशोरी पेडणेकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं, कसं बघताय? किशोरी पेडणेकर सुद्धा जुने आहेत ना, 4 टर्म नगरसेवक झालेले आहेत, मेयर झालेले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेची खडानखडा त्यांना माहिती आहे. विशाखाताई सुद्धा आमच्या खडानखडा माहिती आहे. मिलिंद वैद्य आहेत. असं काय पण जो साहेबांनी आदेश दिला त्यांच्या नावाने दिला, सगळ्यांनी ऍक्सेप्ट केला. त्याच्यामध्ये दुमत काही नाही आमचं. विरोधकांसाठी किशोरीताई रणरागिणी ठरतील असं वाटतं? 100% ठरतील. त्यांचा बाणा तुम्ही बघितलेला आहे. सळो की पळो करून ठेवतील.